नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, नगर परिषद भरती 2025 संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. एक म्हणजे असं की काही जणांना वाटतंय की परीक्षा एमपीएससी कंडक्ट करेल का? तर परीक्षा कोण घेणार? जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते? जागा किती आहेत? आणि तुमचं जे पॅटर्न आहे पेपरचा तो कसा असू शकतो याचं आपण डिस्कशन करूया. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्रांनो, इथे तुम्ही नोटीस पाहू शकता की नगर परिषद प्रशासन संचालनालय 29/5/2025 ही नोटीस आहे किंवा परिपत्रक आहे. यामध्ये त्यांनी सांगितलंय की 30/9/2025 रोजीपर्यंत संपूर्ण कार्यवाही पार पाडणे, म्हणजे 30/9व्या महिन्याची तारीख या तारखेला तुमचा निकाल लावणे अपेक्षित आहे किंवा त्यांनी डेडलाईन ठरवलेली आहे. आता जागा किती आहेत? तर गट क च्या जागा जर आपण पाहिल्या तर 2151 जागा आहेत. गट ड च्या जागा जर पाहिल्या तर 987 जागा आहेत, म्हणजे 3200 प्लस या ठिकाणी जागा आहेत आणि तेवढ्यांची जाहिरात येण्याची शक्यता आहे. पात्रताही आपण पाहूया, पण त्यापूर्वी इम्पॉर्टंट डेट पहा. सर्वात प्रथम आहे जिल्हाधिकारी यांनी शासनाने नेमून दिलेल्या एका कंपनीसोबत करारनामा करणे. आता जी नोटीस फिरत आहे की एमपीएससी परीक्षा घेईल, एमपीएससी परीक्षा घेईल, तर पहा मित्रांनो, इथे त्यांनी काय सांगितलंय की जिल्हाधिकाऱ्यांना करार करायचा आहे आणि तोही कंपनीसोबत. जर एमपीएससी परीक्षा कंडक्ट करत असती तर या ठिकाणी आयोगाचा उल्लेख असता किंवा आयोगाकडे आकृतीबंध पाठवा असं असतं. पण इथे मात्र त्यांनी काय सांगितलंय की कंपनीसोबत करार करावा. आता दोन कंपन्या कोणत्या आहेत महाराष्ट्र शासनाने सुचवलेल्या? एक आहे टीसीएस आणि दुसरी आहे आयबीपीएस. तर या दोन पैकी कोण्याही कंपनीकडे तुमची परीक्षा जाऊ शकते. आयबीपीएस सुद्धा घेऊ शकते किंवा टीसीएस सुद्धा घेऊ शकते. जर 2025 मध्ये जाहिरात आली तर 2025 म्हणजे हे वर्ष जर गेलं तर पुढच्या वर्षीपासून एमपीएससी परीक्षा घेईल असं त्यांनी सांगितलंय. पण सध्या तरी टीसीएस आणि आयबीपीएसच तुमची परीक्षा कंडक्ट करेल. दुसरं म्हणजे असं की दुसरी तारीख आहे, इथे पहा, पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणे. 15 तारखेपर्यंत कंपनी फिक्स करायची आहे. 15 जूनपर्यंत, म्हणजे 15 जूनला आपल्याला समजेल की नेमकं कोणती कंपनी परीक्षा घेईल. यापूर्वी टीसीएसने परीक्षा घेतलेली आहे नगर परिषदची, पण सध्या दोन्ही पर्याय या 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 ठिकाणी उपलब्ध आहेत, म्हणून दोन्हीपैकी एकाची निवड सुद्धा होऊ शकते. टीसीएस जी पूर्वी परीक्षा घेतलेली आहे टीसीएसला सुद्धा मिळू शकतो कॉन्ट्रॅक्ट, पण आयबीपीएस सुद्धा इन्व्हॉल्व्ह होण्याची शक्यता आहे. पहिली डेट आहे 15/6/2025, याला कंपनी फिक्स होईल. 15 तारखेनंतर आपल्याला समजेल. दुसरं आहे पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणे. तर त्याची तारीख आहे 15 जुलै. 15 जुलैला आपल्याला जाहिरात जी आहे ती दिसू शकते आणि जाहिरात आल्याच्या नंतर तुमचा अभ्यासक्रम असो, त्यानंतर पेपर पॅटर्न असो किंवा शैक्षणिक पात्रता असो, या संपूर्ण बाबी तुम्हाला कळून जातील आणि निकाल लावायचा आहे त्यांना 30/9/2025 पर्यंत. गट क चा जर आपण विचार केला तर गट क मध्ये काही अशी पदं असू शकतात ज्याला ग्रॅज्युएशनही लागू शकते, म्हणजे ग्रॅज्युएशन बेसिसवर जाहिरात येऊ शकते गट क ची. आणि गट ड चा जर आपण विचार केला तर गट ड साठी 10वी पासवरच जाहिरात येण्याची शक्यता आहे, कारण की आता मागेच नोंदणी व मुद्रांक विभागाने जाहिरात प्रसिद्ध केली. त्यामध्ये गट ड मधील शिपाई हे पद होतं आणि त्याचप्रमाणे इथे सुद्धा गट ड ची पदं पाहू शकता तुम्ही. 900 प्लस पदे आहेत आणि ही जर जाहिरात आली तर त्यासाठी सुद्धा 10वी पात्रता राहण्याची शक्यता आहे. हे झालं आता पात्रतेच्या बाबतीत. नंतर पेपर पॅटर्न जर आपण पाहिला तर 25/25 चा पेपर पॅटर्न असू शकतो गट ड साठी. मात्र गट क मध्ये जर काही टेक्निकल पदं आले तर तिथे तुम्हाला टेक्निकल सिलेबस राहण्याची शक्यता आहे. इव्हन जर क्लर्क वगैरे सारखे पदे आले, कारण की क्लर्कचं पद सध्या तरी भरल्या जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे की क्लर्कचं पद हे आम्ही पदोन्नतीनेच भरू, ते सरळ सेवेमार्फत भरल्या जाणार नाही असं नोटीसमध्ये किंवा असा जो जी आर आहे तो नगर परिषदेने काढलेला होता. गव्हर्नमेंटने न काढता तो नगर परिषदद्वारे प्रसिद्धीपत्रक आलेलं होतं की नगर परिषदेच्या जे काही जागा आहेत तिथे आता क्लर्कचं पद भरल्या जाणार नाही. पण तरी देखील काही जे पद आहे गट क मधले त्याला टेक्निकल जर पोस्ट आल्या तर तिथे तुम्हाला पेपर जो आहे पेपर पॅटर्नमध्ये बदल सुद्धा दिसू शकतो. पण सामान्यतः जर आपण पाहिलं तर 25 प्रश्न प्रत्येक विषयाचे, म्हणजे गट ड साठी तर हमखास 100 प्रश्नांचा पॅटर्न राहण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये इंग्लिश, मराठी, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता हे 4 विषय राहू शकतात. प्रत्येक विषयाला 25 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे 200 गुणांचा तुमचा पेपर होऊ शकतो. 200 गुणांच्या पेपरसाठी एकूण 120 मिनिटांचा कालावधी तुम्हाला मिळू शकतो. आणि त्यामध्ये जर विषय आपण पाहिले तर मराठी, त्यानंतर इंग्लिश, जी के म्हणजे सामान्य ज्ञान आणि मॅथ प्लस रिझनिंग असा जो आहे तो पॅटर्न असू शकतो तुमचा 25-25-25-25 चा आणि 200 गुणांचा 120 मिनिटांचा हा पेपर होऊ शकतो. आता एक्झॅक्ट पेपर कसा होईल हे आपल्याला जाहिरात आल्याच्या नंतरच कळणार आहे. पण त्यापूर्वी कंपनीची जेव्हा निवड केली जाईल तेव्हा आपल्याला कळेल की कंपनी कशा पद्धतीने पेपर पॅटर्न किंवा सिलेबस ठरवते. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुम्हीही नगर परिषदेची तयारी करत आहात का? यापूर्वी तुम्ही फॉर्म भरला होता का? की आता येणाऱ्या जाहिरातीची तुम्ही वाट बघताय? तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. आणखी तुमचे काही प्रश्न असतील, डाउट्स असतील तेही तुम्ही विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.